महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेत सन्मानजनक जागा लढवणार असल्याचं त्यांनी पत्रकारांसोबत केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं आणि सत्तेत सहभागी होताना अमित शहांसोबत अनेक बैठका घेतल्याची माहिती त्यांनी दिली। मास्क आणि टोपी घालून दिल्लीत बैठकीसाठी जायचो असं अजित पवार म्हणाले। संजय राऊत यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली। नाट्यसृष्टीने अजित पवारांकडे दुर्लक्ष केलं, त्यांना नाटकात सहभागी करून घ्यावं, ते उत्तम मेकअप करतात, टोप्या बदलून दिल्लीला जातात असं म्हणत अमित शहांच्या आणि अजित पवारांच्या भेटीवर संजय राऊतांनी निशाणा साधला। गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आणि यात अजित पवार गटाचे हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे शरद पवारांसोबत एकाच व्यासपीठावरती दिसून आले। शरद पवारांच्या कार्यक्रमाला तुपेंनी हजेरी लावली आणि दरम्यान हा राजकीय कार्यक्रम नव्हता, त्यामुळे प्रोटोकॉल म्हणून मी या कार्यक्रमात उपस्थित असल्याचं तुपेंनीच म्हटलं। तर शरद पवारांसोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। विधान परिषदेच्या 11 आमदारांचा शपथविधी आज पार पडला आणि यावेळी पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत, भावना गवळी, मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत 11 आमदारांनी शपथ घेतली। निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तिकीट न दिलेल्या माजी खासदारांना संधी देण्यात आली होती। विधान परिषदेसाठी भावना गवळी यांनी शपथ घेतली। यावेळी भावना गवळींनी शपथ घेतल्यानंतर जय महाराष्ट्र जय एकनाथ असं म्हटलं। शिवसेना ठाकरे गटाचे नवे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेत असताना बाळासाहेबांना नमन करून शपथविधीला सुरुवात केली आणि शपथविधीच्या शेवटी त्यांनी उद्धव ठाकरे आणि परिवाराचे आभार मानले। कोरेगाव पार्क इथे पुण्यामध्ये पॉप्युलर हाइट्स बहुमजली इमारतीची संरक्षक भिंत कोसळली। पावसामुळे ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान वेळीच लक्षात आल्यामुळे इमारतीतील सगळ्या रहिवाशांना आधीच घरं रिकामी करण्यास सांगण्यात आलंय। साताऱ्यातल्या ठोसेघर इथे रस्ता खचल्याचं दिसलं। बोर्णे गावाच्या हद्दीत रस्ता खचला असून त्यामुळे ठोसेघर धबधब्याकडे जाणारी वाहतूक एकेरी मार्गाने सुरू आहे। पश्चिम घाटात अजूनही पावसाचा जोर असल्यामुळे जिल्हा प्रशासनानं पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घातली आहे। तसंच रस्ता खचलेल्या ठिकाणी प्रशासनानं फलक लावत या रस्त्यावरून प्रवास न करण्याचं आवाहन केलं। कोल्हापुरातील महापुराचा दूध संकलनाला फटका बसला, मात्र काही गावातून महापुराच्या पाण्यातूनही दूध पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला। आकुर्डे गावातील मुलांनी मानवी साखळी करत दुधाचे कॅन महापुरातून बाहेर काढत दूध संघापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला। जिल्ह्यातील अनेक भागात पाणी ओसरायला सुरुवात झाली। पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फूट 4 इंचावरती आहे। सध्या पाऊस कमी असला तरी कोल्हापुरात पुराचा धोका कायम असल्यानं प्रशासन सतर्क आहे। नांदेड शहरातील श्रीनगर मुख्य रस्त्यावरती अचानक मोठं झाड उन्मळून कोसळलं आणि यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या एका दाम्पत्यावर आणि त्यांच्या मुलावरती झाड पडल्यानं ते जखमी झाले। झाड कोसळल्यामुळे हा मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। साताऱ्यात पावसाचं प्रमाण कमी असलं तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनानं धबधबे आणि पर्यटनस्थळी जायला बंदी घातली आहे। साताऱ्यातील प्रसिद्ध लिंगमळा, ठोसेघर, वजराई, एकीव हे धबधबे बंद केल्यानं पर्यटनस्थळी शुकशुकाट आहे। चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं धानाच्या रोवणीनं जोर पकडलाय। अशातच जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भर पावसात शेतामध्ये हजेरी लावून यांत्रिकी आणि पारंपरिक पद्धतीनं धानाची रोवणी केली। उरणमधील तरुणीच्या हत्येनंतर नागरिक आक्रमक झालेत। उरणमध्ये मोठा तणाव बघायला मिळतोय। पोलीस ठाण्यामध्ये मोठा जमाव जमवत नागरिकांनी आरोपीला अटक करण्याची मागणी केली आणि आरोपीला अटक केल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली। उरणमध्ये तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या घटनेचा निषेध करण्यासाठी हिंदू संघटनांकडून उरण बंदची हाक देण्यात आली आहे। संघटनांनी हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध करत नराधमाला फाशी देण्याची मागणी केली। अवैधरित्या डांबून कत्तलीसाठी नेत असलेल्या गुरांचा ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडला। अकोला नांदेड महामार्गावरच्या लाखी गावाजवळ हा ट्रक पकडण्यात आला। ट्रक पकडल्यानंतर 7 ते 8 आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला। पुणे सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील मळद गावच्या हद्दीमध्ये भीषण अपघात झाला। रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला पाठीमागून लक्झरी बसनं धडक दिली। या धडकेत दुचाकीवरील पती आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाला। सलग सुट्ट्यांमुळे भीमाशंकर मार्गावर गर्दी होते। अशातच आज पहाटे देवदर्शनावरून परतीचा प्रवास करताना वांजाळे गावाजवळ नियंत्रण सुटल्यानं कारचा अपघात झाला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही।
जुन्नरमधील मांजरवाडीतील पाळीव प्राण्यांना आणि मेंढपाळांना त्रास देऊन दहशत निर्माण करणारी बिबट्या मादीला जेरबंद करण्यात यश आलं. ही बिबट्या मादी 2 ते 3 वर्षांची आहे. या बिबट्याला माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रामध्ये हलवण्यात आलंय. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव परिसरात पुन्हा एकदा हत्तीनं एंट्री केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे शासनानं झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.